नमस्कार मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो आपल्या घरात देव राहतो, पण खरंच देवाचा वास घरात आहे का? हे कसं ओळखायचं? देवाची उपस्थिती ही काही डोळ्यांनी दिसत नाही, ती भावनेतून, वातावरणातून जाणवते. आज मी तुम्हाला सांगणार आहे, घरात देवाचा वास आहे हे ओळखायची 7 सुंदर लक्षणे. 1. शांतता आणि समाधान. घरात कोणतंही मोठं वैभव नसतानाही मनाला शांतता वाटते, तणाव कमी जाणवतो, भांडण कमी होतात. हेच पहिलं लक्षण की देवाचा वास आहे असं समजून जावं. मित्रांनो, आपण दुसरं लक्षण बघूया. सतत चांगल्या विचारांची उत्पत्ती. जर आपल्या घरात नेहमी चांगल्या विचारांची उत्पत्ती होत असेल तर समजून जावं की आपल्या घरात देवाचा वास आहे. घरात सत्संग, नामस्मरण, भजन नेहमी चालत असेल आणि सदस्यांच्या मनात नेहमी दयाळूपणा, क्षमा आणि प्रेमाचे विचार येत असतील तर याचा अर्थ आपल्या घरात देवाचा आशीर्वाद आहे. तिसरं चिन्ह बघूया आपण, दिवा आणि सुगंध. जर रोजचा दिवा, अगरबत्ती, फूल यांच्या सुगंधाने घरात पवित्रतेचं वातावरण राहतं तर तो दैवी स्पंदनांचा संकेत आहे असं आपण समजून घेऊया. 4. चौथ्या लक्षणामध्ये सांगितलेलं आहे, संकटातही संरक्षण. जेव्हा घरावर एखादं संकट येतं पण ते अचानक टळतं किंवा एखाद्या चमत्काररित्या सर्व काही ठीक होतं, हे देवी देवताचं रक्षण असल्याचं लक्षण आहे. 5वं लक्षण आपण जाणून घेऊया, प्राणी पक्ष्यांचा स्नेह. देव असलेल्या घरात गायी, कुत्रे, पक्षी आनंदाने वावरतात. ते तिथे येतात, निवांत बसतात, कारण त्या घरातील ऊर्जा पवित्र असते. हे लक्षण असलं तर आपण समजून जाऊया आपल्या घरात देवाचा आशीर्वाद आहे. तर 6वं लक्षण आपण बघूया, स्वप्नात देवाचे संकेत. कधी देवतांचे दर्शन, मंदिरे, प्रकाश, फुल यासारखी स्वप्न जर आपल्याला पडत असतील तर तीही देवाची उपस्थितीचे लक्षण आहे असं जाणून घेऊया. 7वं आणि शेवटचं लक्षण, देवाची आठवण स्वतःहून येत असेल. कोणत्याही प्रयत्नाशिवाय भक्तांचा भाव जागा राहतो. मन आपोआप रामकृष्ण हरी, स्वामी समर्थ असं म्हणत असेल तर तेव्हाही आपण समजून जावं की आपल्या घरात देवाचं वास्तव्य आहे. मित्रांनो, मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवत असते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.